राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी मंत्रालयात गेले। थेट जाऊयात, अजित पवार बोलतायत तिथे। सुरुवात केलेली आहे। आज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विषय झाले। सकाळीच आपला जो काही आपत्ती व्यवस्थापनचं काम चालतं पहिल्या मजल्यावर तिथं गेलो असताना आत्ताची माहिती सकाळची घेतली नंतर म्हणजे 10च्या पुढची, तर त्याच्यामध्ये 5 जिल्हे म्हणजे पालघर, मुंबई, ठाणे, तुमचं पुणे आणि रायगड एवढे जिल्हे रेड अलर्ट म्हणून दाखवण्यात आलेले आहेत हवामान खात्याकडनं। आणि घाटमाथा, नाशिकचा घाटमाथा, पुण्याचा घाटमाथा, कोल्हापूरचा घाटमाथा, सातारा घाटमाथा या सगळ्या भागामध्ये त्यांनी रेड अलर्ट अशा पद्धतीने सांगितलेलं आहे आणि तशा प्रकारचं आमचं नियोजन चाललंय। एक आहे की काही भागातली धरणं 100% भरलेली असल्यामुळं पाणी त्याच्यातून सोडावं लागलेलं आहे, कारण वरनं येवा येतोय। ज्यावेळेस धरणात येवा येत असेल त्या पद्धतीनं पाणी आपल्याला सोडावं लागतं आणि ते पाणी सोडल्यामुळं पुण्यासारखं आणि पिंपरी चिंचवड सारख्या दोन्ही शहरामध्ये मुळा आणि पवना ह्या नद्यांच्या बाजूला पाणी यायला लागलं आणि त्याच्यामुळे काही लोकांना तिथनं आपण स्थलांतरित केलेलं आहे। त्याबद्दल बारकाईनं प्रशासन लक्ष ठेवून आहे। मी आता पुण्यालाच निघालेलो आहे तुमच्याशी बोलणं झाल्यानंतर। आज मुख्यमंत्री पण पुण्याला येत आहेत दुपारून। पुण्याला एक फ्लायओव्हरचं पण उद्घाटन आहे आणि MKCLचा पण एक कार्यक्रम आहे। तर सकाळी आम्ही सगळेजण त्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे। अधिकारी वरच्यावर आम्हाला रिपोर्ट त्या बाबतीमध्ये करतायत आणि अशा पद्धतीनं तिथंही आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत। अशा प्रकारे काही ठिकाणी पाण्याची पातळी वाढते, परंतु तिथं दिवस असल्यामुळं कुठली अडचण येणार नाही याबद्दलची खबरदारी आम्ही सगळेजण घेतो। अगदीच आम्हाला जर शंका आली प्रशासनाला तर आम्ही ताबडतोब त्यांना स्थलांतरित करतोय। NDRF SDRFच्या पण सगळीकडे टीम ह्या तयार आहेत आणि अगदीच कुठं काही गरजच पडली तर तिथं मिलिटरी पण बोलवण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे। दादा, काल कॅबिनेट झाली, त्यामध्ये कॅबिनेट झाली त्यामध्ये बरेच दिवस जिल्हा नियोजन विभागातर्फे जिल्ह्याला जो निधी दिला जातो, मला राज्याला सांगायचं की आम्ही यंदाच्या अर्थसंकल्प सादर करत असताना 36 जिल्ह्यांना 22,000 कोटी रुपयाचा निधी, तिथली लोकसंख्या, तिथलं भौगोलिक क्षेत्र ह्या काही आम्ही त्याला नियम लावलेले होते आणि त्या नियमानुसार हे 22,000 कोटी रुपये 36 जिल्ह्यांना दिलेले आहेत। आपण कसलाही प्रसंग आला तर त्याला कट लावत नाही, ते पूर्ण पैसे DPCचे, आमदार निधीचे हे लोकप्रतिनिधींच्या दृष्टीने महत्वाचे असतात आणि त्याच्यामुळे आपण ते देत असतो। तर ह्याच्यात काही बाबतीत नाविन्यपूर्ण योजनांमध्ये पैसे द्यायला सुरुवात केली, त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर खरेद्या व्हायच्या। तर खरेद्या करण्याकरता नुसतं नाविन्यपूर्ण योजनेचा उपयोग होऊ नये अशा प्रकारची भावना साहजिकच मुख्यमंत्र्यांची आमची सगळ्यांची होती आणि त्याच्यामुळं त्याबद्दलचा अभ्यास करायला सांगितला। एक कमिटी केली होती काही जिल्हाधिकाऱ्यांची। पुढची बातमी बघूयात। भिवंडी शहराजवळ काटई ग्रामपंचायत हद्दीतील तलावामध्ये ब्रेक फेल झाल्यामुळे कंटेनर शिरला आणि चालकानं समोरील वाहनांना वाचवण्यासाठी जवळच्या तलावाच्या संरक्षक भिंतीला धडक दिली। यानंतर कंटेनर थेट तलावात पडला। कंटेनर चालकानं उडी मारून आपला जीव वाचवला, मात्र हा कंटेनर पूर्णपणे तलावाच्या पाण्यात बुडलेला दिसतोय। भिवंडी शहराजवळ काटई ग्रामपंचायत हद्दीतल्या एका तलावामध्ये ब्रेक फेल झालेला एक कंटेनर शिरला। चालकानं समोरच्या वाहनांना वाचवण्यासाठी म्हणून जवळच्या तलावाच्या संरक्षक भिंतीला धडक दिली आणि हा कंटेनर त्यानंतर थेट तलावात शिरला। कंटेनर चालकानं मात्र उडी मारून आपला जीव वाचवला।
भिवंडी शहरासह भिवंडी ग्रामीणमध्ये पावसाने उसंती घेतली असली तरी पण आज सकाळीच एक कांबा रोडने पारोलच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे तलोली नाका येथील तलावात असलेल्या तलावामध्ये कंटेनरने स्वतःला समोरच्या गाड्यांना धोकावू नये म्हणून वाचवण्यासाठी हा तो ट्रक त्यांनी तलावात टाकला आहे. तलावात घुसलेला कंटेनर हा पूर्णतः पाण्यामध्ये बुडाल्याचे आपण या दृश्यामध्ये पाहत आहात. परंतु या असलेल्या कंटेनरमध्ये सुदैवाने ड्रायव्हर हा बाहेर पडल्याने बचावला असला तरी पण या बाबतीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. हे खूप महत्त्वाचं असलं तरी पण या असलेला कंटेनर हा असलेला ट्रक नेमकी बाहेर कोण काढणार हा प्रश्न मात्र इथे उपस्थित होत आहे. नरेश पाटील, न्यूज 18 लोकमत, भिवंडी. रावण गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं लोकांचं. इथल्या लोकांची घरं गावाबाहेर असल्यामुळे, मागासवर्गीयांची घरं गावाबाहेर असल्यामुळे ती जमीनदोस्त झालेली आहेत. एक आजी याच वस्तीमध्ये आपल्या नातीसोबत राहत होती, मात्र पुरामुळे घर जमीनदोस्त झालं. नातीच्या शाळेच्या पुस्तकांसोबतच संपूर्ण संसार उघड्यावर पडला. आता राहायचं कुठे आणि खायचं काय अशी चिंता या लोकांना सतावतीये. काहीच निघालं माझ्या लेकरं मोठं गेलं, त्याला काय नाही होत. मी सामान शेत केलेलं होतं. नको बापा काहीच नको बाप, पाड्याला जाता येते. कागद मुगद सामान फुटकी वाटी निघाले, लोकांचं लय थोडं निघाले, माझं काहीच नाही. कुठे घर तुमचं? तिथं दोन्ही खोला पडून सगळंच गेलं, देऊन गेले, माझं काहीच निघालं नाही. कुठे घर तुमचं? एक फवारा आहे तिथं एवढं तो काय मागून थायचं ना, मग काहीच नाही, देऊन निघाले. हो का गटल्यावर पेडा गेले. माझ्या लेकाला काय नाही होत. खारा भरला गेला, खाय पडते भांडे 5 घेतलं होते, दोन्हीकडे सामान नेले. थोडं जनावर वगैरे होतं नाही, पिल्लू होतं, वाड्यामध्ये नेलो, वाचलं. माणसं वाचली सगळी? माणसं वाचले, हाती काय राहिलं नाही. माझं सगळ्याचं लय थोडं सामान निघालं, त्याची पडल्यात चौकून. माझं कवाडी मोकळे होते, धुवून गेले, काहीच निघालं नाही. बर, तुमचं घर कुठे आहे? तेव्हा तिकडे मांगोडात आहे, चला काहीच नाही. मी कशाला बसून बसलो. चला बरं बघू आपण तुमचं घर. आता घरात कोण नाही का तुमच्या? त्याला वाट लावून दिलं. हळूहळू कोण नाही का घरात? कोण आहे? लेख तर शिकायला आहेत म्हणून तिकडे काय थोडं खायला थोडं सामान घेऊन वाट लावून दिलं. त्याचे पलंग गादी इथं सामान. मग तुम्ही राहिले एकटेच होते गावात? माझी नात मी होतो. चला, चढता येतं का तुम्हाला तिकडं? ही बघा, ही वस्ती बघा. आता ही मागासवर्गीयांची घरं सगळी गावाच्या थोड्या बाजूला, ती पूर्णपणे पडलेली. आणि ती तरुणी काय हाती लागते का बघते. सगळ्या पेट्या वगैरे चिखलात भरलेलं सामान बाहेर काढताय. सगळंच गेलंय. आता या आईने मला इकडे आणलेलं आहे. तिचं घर मला बघणं गरजे. बघा, गाड्या वगैरे आहेत त्या अवस्थेत इथंच राहिलेलं आहे. तुमचं घर कोणत्या आई नेमकं? हे तुमचं घर आहे? पण आता इथं घर असल्याचं दिसत ना. दिसतंय का? तुम्ही बघा की, तुम्ही बघा, एक फवारा सगळंच पडलंय. सगळंच पडले. काय सामान पुस्तकं वगैरे बी दिसू लागले. नातीचे पुस्तक आहेत का? काहीच नाही, देऊन गेले सगळं. हे बघा, आता इकडे बघा, पाण्यातून काय भेटेल ते लोक काढतायत बाहेर. दादा, पाणी खोल नाही ना तिकडं? इकडं नाही ना? माझं काहीच निघालं नाही. एवढं फुटकी वाटी नाही, टाकी नाही, पाण्याचं टाकी, आंघोळीचे भांडे, कोंडे, सताड सगळं होतं. काशीन पाणी, तांदूळ, दाणे, डाळी सगळं होतं. माय उगा थोडं न्यायला लावलं तिकडे सुनायला. पुस्तकं भिजून चिम गेल्या. काल नवीची बाई गेली, निघून चढली, नवीची पुस्तकं घेऊन बॅग घेऊन गेली. एकंदरीतच आपण बघतोय की या विमलबाई आहेत, म्हणजे मागासवर्गीयांच्या वस्तीमध्ये राहतात. निश्चितपणे ही थोडीशी नदीच्या काठावर असल्यामुळं मागासवर्गीय वस्तीचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. एकही घर नीट त्या ठिकाणी राहिलेलं नाही. चहा नाही, कसल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी जेवण नाही, आणि ही लोक उपाशी आहेत. निश्चितपणे एक संकटातून, एक आपत्तीमधून ते बाहेर पडताय, मात्र त्या ठिकाणी सुद्धा दुसरी आपत्ती त्यांच्या समोर उभी राहिलेली. आपत्तीच्या चक्रात ही लोक पूर्णपणे भरडून गेलेले आहेत. तर नांदेडच्याच मुखेड तालुक्यातील रावण गावात एका पुरामुळे होत्याचं नव्हतं झालंय. घरं उद्ध्वस्त झाली, त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच हतबल नागरिक आपल्या वस्तू घेऊन निघालेले आहेत. शालेय विद्यार्थ्यांची पुस्तकं, टॅबसोबतच इतर वस्तू भिजल्या आहेत. त्यामुळे या वस्तू आता पुन्हा कशा मिळणार याची चिंता या विद्यार्थ्यांना सतावतीये. मी 4 किलोमीटर पायी आलेलो चिखलातून. आता सुद्धा गुडघाभर चिखलामध्ये मी अडकलेलो आहे. मात्र या महिला बघतोय आपण, जवळपास
3 ते 4 किलोमीटर ह्या डोक्यावर जे काय सामान वाचलंय, जे काय वाचलेलं आहे सामान ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करत. कमाल आहे आणि आयुष्य जगण्याची खरंच जिद्द आहे. काय झालं? 3 दिवसाची डिलिव्हरीची मुलगी होती घरी. आमचं लय तरच झाल्या का आमचं तिला नेलं का इकडंच आहे? नेल्या. नेले काल? हो. काय काय सामान उरलंय आता? काहीच उरलं का? चिंता आहे त्या का? काहीच नाही त्या का? अंतर समजा नाच झाले. आम्ही गोरगरीब हा मंजूर करून खायचे लोक हा आम्ही. मी तर पायी आलो तर मी थकून गेलो 4 किलोमीटर इथं. काय गेलं घर बेटा? तू ठीक आहे, तुझ्या डोळ्यात पाणी येऊ लागलेलं आहे. काय झालं एवढं रडायला का? सगळं गेलं आता. आम्ही उपाशी आहो. काय खावं काय नाही. सगळं गेलं आता. आम्हाला काहीच नाही. तेवढे कपडे घेऊन चाले आता लेवायला. काहीच नाही राहिलं घरात? काहीच नाही. खायला कसं आता मग घरात? खायला तिथं 2 प्लेट खिचडी दिली त्याच्यावरच हा आता. ते बी आज आलेली नाही. नाही. सकाळपासून चहा नाही. बघतो आपण ही 12वीची अगदी कोवळी मुलगी आहे. बिचारीचा डोळ्यातला अश्रू सगळं काय सांगताय. सगळेच गेलं बेटा, दप्तर नाही काही नाही. काहीच नाही. टॅब बी गेलं तुझं? हा टॅब बी गेलं. काहीच नाही राहिलं. सगळे गेले आमचं. कपडे नाही. सरकारने आता हे अश्रू पाहणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, सरकार मदत करेल तुम्हाला. थोडे या सगळ्या गोष्टीचे पंचनामे होतील तर. तुझं काय म्हणणं आहे सरकारला, सांग बरं. आता काय म्हणणं, सगळं आमची भरपाई करून द्या म्हणा. शाळेमध्ये टॅप मागतात, आता टॅप आम्ही कसे देऊन देऊ? आता आमच्याकडे 1 रुपया नाही. काही साहित्य असेल, थोडंसं धान्य, मुगाची डाळ वगैरे दिसते यामध्ये, छोटेसे हे दिसतं. दादा काय पेटीमध्ये काय आता काय उरलंय? कागदपत्र, लुगडे बिगडे असलेले लेसायला लेवायला कपडे, शर्ट पॅन्ट आहे तेच घेऊन चालू. बाकी सगळं वाटोळ होऊन गेले. राशन ज्वारी सगळं गेले देऊन, काहीच राहिलेलं नाही. भांडे अर्धे वाहून गेलेत, भांडे सुद्धा राहिले नाहीत. आता जे गटले हाताला ते घेऊन चाललो, दुसरं काही नाही. आज इथं वरे गेल्यावर आता मला एक सांगा, हे सगळं ओझं घेऊन दादा मी इथून आलो 4 किलोमीटर लांब जायचंय. मी काही डोक्यावर नसताना थकलो. तुम्ही आता 4 किलोमीटर? हो, 4 किलोमीटरहून आलो. राहिलेला पसारा वगैरे काहीतरी रोज आता गरजेचं वस्तू असलेलं तेवढेच हाती लागेल तेवढे घेऊन चाललो. बाकी राशन वगैरे सगळं पूर्ण नुकसान झाले, भिजून गेलेलं आहे. त्याचं वास येवलेल्या सोडलेला ते काही उपयोगाचं नाही. खायला बी येणार नाही, काहीच नाही. डॉक्युमेंट्स बी बरेचसे वाटोळा झालेत, परंतु आता येतील ना येतील वाळल्यावर म्हणून घेऊन चालू या पेटीमध्ये. डॉक्युमेंट्स तुम्हाला भेटून जातील कार्यालयातून. मात्र जे काय नुकसान झालेलं आहे, मानसिक धक्का आहे, आर्थिक नुकसान आहे, ते सुद्धा भरून निघेल. म्हणजे या गावामध्ये आल्यानंतर एक थोडीशी भयांता दिसते आहे. जिकडे तिकडे जनावरांचे मृतदेह आहेत, कोंबड्या मरून पडलेल्या आहेत. आणखी मी पूर्ण गाव नाही बघितलं, फक्त सुरुवातीलाच येऊन या ठिकाणी बघतो अशी परिस्थिती आहे. मी पूर्ण गाव बघून सुद्धा या ठिकाणी एक कल्पना येईल मला की नेमकं गावात झालंय का. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, रावणगाव, मुखेड.